जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि बघा, याच्यापूर्वी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष जो आहे, स्वराज्याचा संघर्ष ही सिरीज चालू केली. पहिल्या सिरीज मध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज पाहिलेले आहेत आणि त्या पूर्वजांची संपूर्ण वंशावळ दाखवली आहे. या वंशावळीवर काही जणांचे आक्षेप आहेत, काही जणांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे महाराष्ट्रातले आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्याभिषेकासाठी मात्र जी काही वंशावळ तयार करून आणली होती भाटांकडून, त्याच्यामधून मात्र असं दिसतंय की ते आपण काल सांगितल्याप्रमाणे, कालच्या म्हणजे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांचे तसे पूर्वज होते. आता या मतप्रवाहावर भिन्न भिन्न मतं असले तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची वंशावळ काढून आणलेली असल्यामुळे ती कोणत्या परिस्थितीत आणली, काय आणली, तो प्रसंग वेगळा आहे, तो भाग वेगळा आहे. पण सध्या तरी याच वंशावळीला किंवा याच पूर्वजांच्या वंशावळीला मान्यता आहे म्हणून आपण ती मांडली. कदाचित वेगळंही मत असू शकतं कोणाचं किंवा त्याच संदर्भात आणखी काही पुरावे अजून भेटले नाहीत आपल्याला, पण त्या दोन्ही मताचा आपल्याला आदर आहे, स्वागत आहे. चला आता आपण काल कुठपर्यंत आलो होतो तर संभाजी उर्फ बाबाजी राजे यांच्यापर्यंत आलेलो होतो. आणि संभाजी उर्फ बाबाजी राजे हे महाराष्ट्रात येऊन पाटीलकी करू लागले आता, कारण वारंवार दिल्लीतल्या यवन सत्तांसोबत म्हणजे मुस्लिम सत्तांसोबत संघर्ष उडू लागला आणि म्हणून ते इकडे आलेले होते महाराष्ट्रामध्ये. त्यांनी स्वतःचं नाव भोसले असं केलेलं होतं आणि आता ते पाटीलकी करू लागले. इथपर्यंत आपण आलो. आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये तिथून पुढे जायचं. जर समजा कोणी कालचा व्हिडिओ पाहिला नसेल, म्हणजे याच्या आधीचा व्हिडिओ जर पाहिला नसेल 1 नंबरचा, तर तो व्हिडिओ पहा. त्याच्याशिवाय तुम्हाला शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचा रंजक इतिहास आणि त्यांचा संघर्ष कळणार नाही, म्हणून तो पूर्वजांचा व्हिडिओ नक्की पहा आणि मग हा व्हिडिओ पहा. चला तर बघा, आता शिवाजी उर्फ बाबाजी 1533 ला यांचा जन्म झाला आणि हे सध्या महाराष्ट्रामध्ये पाटीलकी करत होते. काय करत होते? पाटीलकी. सुरुवातीला शेतीच करायचे, पण शेती करत असताना त्यांनी काय केलं, स्वतःच्या पराक्रमाने पाटीलकीपर्यंत जाऊन ते पोहोचले आणि ते सध्या देऊळगाव इथे होते. कुठं? देऊळगावला. पण देऊळगावला काय झालं, काही प्रकरणामध्ये शेतकरी आणि पाटील यांच्यामध्ये शेतीवरून वाद निर्माण झाला, म्हणजे शेतकऱ्यांचा आणि पाटलांचा वाद झाला. या वादाला बाबाजी कंटाळून गेले आणि त्यांना असं वाटलं, बाबाजी राजांना असं वाटलं की आपण इथं वाद करत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे काही धनद्रव्य आहे, दौलत आहे, ती घेऊन जावी आणि दुसरीकडे जाऊन आपण काय केलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने शेती केली पाहिजे. आणि मग अशा पद्धतीने ते देऊळगाववरून निघाले आणि वेरूळला आले. आणि आपण आताही म्हणतो की वेरूळचं भोसले घराणे आहे, तर ते मुळात देऊळगावला होते, तिथून वेरूळला आले. आता वेरूळमध्ये काय झालं, इथं आल्यानंतर त्यांनी शेतीला सुरुवात केली, पण वारंवार होणारे दुष्काळ म्हणा किंवा तिथं निजामशाहीची सत्ता होती, त्यांना दिल्या जाणारे ते शेतसारा असेल, ह्या सगळ्या गोष्टी असेल, तर शेतीमधून जे काही मिळायला पाहिजे होतं ते तेवढं मिळत नव्हतं. म्हणून मालोजी राजांना आणि विठोजी राजांना असं वाटलं की आपण शेती करण्यापेक्षा आपल्यामध्ये जे धाडस आहे, पराक्रम आहे, जे आपण म्हणजे पिढीजात आपलं जे काम आहे, आपण सैन्य होतो, सैनिक होतो, आपण त्याच्यामध्ये काहीतरी आपलं नशीब आजमावलं पाहिजे आणि आपण कोणाच्या तरी पदरी जाऊन सुरुवातीला छोटी मोठी काय होईना नोकरी केली पाहिजे आणि मग नंतर स्वतःच्या पराक्रमानं, धाडसानं आपण काय केलं पाहिजे, वर 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 गेलो पाहिजे आणि आपण आपल्या मूळ मुद्द्यावर म्हणजे मूळ आपल्या पेशावर आलं पाहिजे, असं या दोघांना वाटलं. पहा, मालोजी राजांचा जन्म 1550 ला झाला होता, तर विठोजींचा 1553 ला झाला होता. आता दोघांनाही असं वाटलं की आपल्याला हे शेतीचं काम करायचं नाही. आणि असं जेव्हा वाटलं तेव्हा त्यांनी काय केलं की सैन्यामध्ये नोकरीसाठी ते लखुजी जाधवांकडे गेले. पहा, लखुजी राजे म्हणजे त्यांना जाधवराव म्हणायचे त्यावेळेला. तर जाधवराव जे होते हे निजामशहाच्या पदरी होते. कोणाच्या? निजामशहाच्या. आणि वेरूळ तेव्हा कुठे येत होतं? निजामशहाच्या अंकित येत होतं. आणि यांच्याकडे यांना 12,000 मनसबदारी होती. किती? 12,000 मनसबदार. म्हणजे यांचा त्या दरबारामध्ये म्हणजे निजामशहाच्या दरबारामध्ये यांचा खूप मोठा पद होतं, खूप मोठं पद होतं, प्रस्थ होता. आणि मग अशा वेळेला हे त्यांच्याकडे कामाला गेले. तेव्हा पहा, मालोजी राजे जे होते, मालोजी राजे भोसले, हे अत्यंत उंच, पुरे वजनदार, देखणे, धाडशी, कर्तबगार, शूर, चाणाक्ष आणि मुत्सद्दी होते. आणि यांचं जे व्यक्तिमत्व होते अत्यंत तरुण वयातले होते आणि हे अत्यंत धाडसी होते आणि युद्धकलेमध्ये परफेक्ट म्हणजे निष्णांत होते. मग हे जेव्हा असं म्हटलं जातं की जर समजा मालोजी राजे भोसलेंना घोडी सुद्धा काय होत नव्हती, म्हणजे सहन करत नव्हती. म्हणजे काय होत होतं की थोड्याच वेळानंतर ते घोडी कंटाळून जायची, म्हणजे तग धरत नव्हती जास्त वेळ घोडी सुद्धा, जेव्हा ते युद्धाला किंवा लढाईवर जायचे किंवा घोडेस्वारी करायचे तेव्हा. इतकं जबरदस्त यांचं वजन आणि इतके जबरदस्त धाडशी आणि ताकदवानी होते. मग हे सगळं असल्यामुळे काय झालं, लखुजी जाधवांना यांचा स्वभाव खूप आवडला आणि त्यांनी असं सांगितलं की मी तुम्हाला नोकरी देतो. आणि मग बारगिराची नोकरी दिली. पहा, बारगीर म्हणजे काय, तर हा असा सैनिक असतो ज्याच्याकडे स्वतःचं घोडं नसतं, हत्यारं नसतात. म्हणजे यांचा मालक जो कोणी असेल, म्हणजे ज्याच्या पदरी हे चाकरी करतात, ते यांना काय करतात, अशा प्रकारचं हत्यार देतात, घोडी देतात, सगळे देतात आणि त्याला नोकरीवर ठेवतात. पण यांचं काम इतकं सुंदर आणि चांगलं होतं की लगेच काही दिवसानंतर यांची बढती झाली. म्हणजे स्वतः लखुजी जाधव महाराज यांना स्वतःच्या सोबत पंक्तीला घेऊन बसायचे, असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे.
आणि मग काय झालं की हे जेव्हा बारगीर होते, बारगिरानंतर यांची बढती झाली, म्हणजे बारगीर होते, बारगिरानंतर स्वतः ते म्हणजे स्वतःचं सैन्य आपलं काय म्हणू आपण त्याला, स्वतःची घोडी ते वापरू शकत होते, त्याच्यानंतर ते स्वतःचे शस्त्र अस्त्र वापरू शकत होते, म्हणजे त्यांच्याकडे आता शिलेदारी देण्यात आली होती. काय देण्यात आली? शिलेदारी. शिलेदारी का देण्यात आली? कारण त्यांच्यामध्ये ते तेवढं कर्तव्य होतं. आणि मग असं म्हटलं जातं की हे लखुजी राजे जाधवांकडे हे नोकरीला होते, लखुजी राजे स्वतःच यांना घेऊन निजामाकडे गेले, निजामांना सांगितलं की हे म्हणजे मालोजी राजे भोसले आहेत, बाबाजींचे पुत्र आहेत आणि हे कर्तबगार आहेत, यांना युद्धामध्ये पारंगत आहे वगैरे वगैरे सगळं सांगितलं. आणि मग निजामशहानं सुद्धा त्यांना नोकरीवर ठेवून घेतलं स्वतःच्या, पण स्वतःच्या नोकरीवर ठेवून घेतलं असलं तरी आणि त्यांना बढती जरी दिली असली तरी सुद्धा शेवटी ते लखुजी जाधवांच्याच अंकित होते, कारण ती जहागिरीच लखुजी जाधवांकडे होती. याच्यामध्ये दुसरा एक मतप्रवाह असा आहे की जेव्हा हे नोकरी शोधायला गेले तेव्हा ते फलटणच्या जगतापरावांकडे गेले आणि जगतापरावांना असं सांगितलं की आम्ही दोघही जण तुमच्या इथं नोकरी करू शकतो. मग त्यांनी त्यांना नोकरीवर ठेवलं, बारगिरीची नोकरी दिली, सोबत ते होते. आणि त्याच्यामध्ये म्हणजे हा जो मतप्रवाह आहे की ते फलटणच्या निंबाळकरांकडे म्हणजे जगतापरावांकडे होते. हा प्रवाह जो आहे तो किंकेड हे इंग्रज म्हणजे लेखक जे आहेत किंवा इंग्रज इतिहासकार जे आहेत किंकेड किंवा मग ती शेडगावकरांची जी बखर आहे त्या बखरीमध्ये तसा उल्लेख आहे की हे अत्यंत शूर कर्तबगार होते आणि हे फलटणच्या निंबाळकर घराण्याकडे नोकरीला होते, जगतापरावांकडे. आणि जगतापराव एकदा तळ्यावर आंघोळीला गेलेले असताना विजापूरकरांनी तिथं हल्ला केला. कोणी? विजापूरकरांनी. विजापूरचा कोण होतं? आदिलशाह होता, बरोबर आहे. तर विजापूरकरांनी त्या तळ्यावर तिथं जगतापरावांना मारण्यासाठी हल्ला केला. त्यावेळेला या दोघा भावांनी म्हणजे अतुलनीय पराक्रम दाखवला आणि त्यांनी तेवढ्या मोठ्या टोळीला म्हणजे विजापूरच्या तेवढ्या मोठ्या टोळीला यांनी हरवलं, त्यांना पळताभुई थोडी केली आणि एवढा पराक्रम दाखवल्यामुळे जगतापराव खूप खुश झाले आणि स्वतः त्यांनी मालोजी राजेंना आपल्या घरातील दीपाबाई यांच्याशी विवाह लावून दिला. पहा, दीपाबाई सोबत. ह्या दीपाबाई ज्या होत्या ह्या फलटणकर घराण्यातल्या होत्या आणि मग त्यांच्या निंबाळकर घराण्यातल्या फलटणच्या होत्या. तर त्यांना तिथं काय केलं, त्यांनी त्यांच्यासोबत त्यांचा विवाह लावून दिला म्हणजे लग्न लावून दिला आणि दीपाबाई मालोजी राजे भोसलेंच्या पत्नी झाल्या. त्याचबरोबर त्या यांनी काय केलं, निंबाळकरांनी त्यांना स्वतः निजामाच्या दरबारात नेलं, तिथं त्यांना ही शौर्याची कथा सांगितली आणि मग निजामाने त्यांना परत मोठ्या पदावर घेतलं. असे दोन मतप्रवाह वेगवेगळे आहेत. पण दोन मतप्रवाह वेगळे असले तरी यामधून एक गोष्ट मात्र पक्की होते की मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले हे जे होते हे दोघे जण अत्यंत कर्तबगार, शूर, धाडसी, युद्धकलेत निपुण होते, प्रामाणिक होते आणि त्यांनी आपल्या मालकाप्रती जी काही इमानदारीने सेवा करायची होती ती केली, त्याच्यामुळे यांना बढती मिळाली. आता मूळ मुद्दा असा येतो याच्या पुढे जाऊन की जेव्हा आता दीपाबाईचं लग्न मालोजी राजे भोसलेंसोबत झालं आणि ते लखुजी जाधवांच्या घरी कामाला होते, तेव्हा लखुजी जाधवांसोबत त्यांचे संबंध इतके चांगले होते की ते दोघं एका पंक्तीत जेवायला बसायचे, म्हणजे इतकं सोबत सोबत त्यांचं राहणं होतं. आता लखुजी जाधवांना एक मुलगी होती, तिचं नाव होतं जिजाऊ. तिचं नाव होतं जिजाऊ आणि जिजाऊ तेव्हा 3 ते 4 वर्षाची होती. समजा 3-4 वर्षाची जिजाऊ असताना शहाजीराजे जे होते ते मात्र 8-1 वर्षाचे असतील, 8-9 वर्षाचे, म्हणजे दोघांच्या वयामध्ये 3-4 वर्षाचा किंवा 4-5 वर्षाचा फरक असेल. आणि मालोजी राजे प्रत्येक वेळी शहाजी राजांना लखुजी जाधवांकडे जेव्हा जेव्हा जात होते तेव्हा तेव्हा सोबत घेऊन जायचे आणि लखुजी जाधवांचा शहाजी राजांवर इतका जीव जडला की एवढं सुंदर पोरग, चाणाक्ष, बुद्धिमान, हुशार, हजर जवाबी, विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणारं चाणाक्ष, आणि त्याच्यामुळे लखुजी जाधव जे होते ते शहाजी राजांचा खूप लाड करायचे, खूप मया करायचे, त्यांच्यावर खूप प्रेम करायचे. ते त्यांना नेहमी सोबत ठेवायचे, वेगवेगळे कपडे द्यायचे, त्यांना प्रश्न विचारायचे, उत्तर घ्यायचे, त्यांना खाऊ द्यायचे, असा सगळा लाड चालू होता. मग एकदा धुळवंडीचा कार्यक्रम होता. धुळवंड म्हणजे काय आपल्याला माहित आहे. तर त्या धुळवंडीच्या कार्यक्रमामध्ये काय झालं होतं की धुळवंडीच्या कार्यक्रमामध्ये त्यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि मग तिथं गेलेला असताना धुळवंडीचा कार्यक्रम चालू असताना एक महत्वाची घटना घडली की जे शहाजीराजे आहेत ते शहाजीराजे लखुजी जाधवांच्या मांडीवर बसलेले होते. तेवढ्या जिजाऊ घरातून आल्या आणि जिजाऊ सुद्धा लखुजी जाधवांच्या दुसऱ्या मांडीवर जाऊन बसले आणि दोघे जण 2 मांडीवर बसलेले असताना विनोदाने का होईना लखुजी जाधव असं म्हणले की या दोघांचं जर लग्न लावून दिलं तर कसं वाटेल. म्हणजे त्यांनी जिजाऊला हा प्रश्न विचारला की बाई तुला नवरा म्हणून हा मुलगा पसंत आहे का. आणि तेव्हा जिजाऊ लाजल्या आणि मग त्यांनी रंग वगैरे खेळला. पण ते जेव्हा असं म्हणले की हा जोडा शोभून दिसतोय तेव्हा सगळ्या दरबारामध्ये टाळ्या वाजल्या. तेव्हा मालोजी राजे आणि विठोजी राजे स्वतः उठून उभे राहिले आणि यांनी असं म्हटलं की आताच लखुजी जाधवांनी सगळ्या दरबारासमक्ष आम्हाला व्याही करून घेण्याचे कबूल केलेले आहे आणि म्हणून आतापासून आम्ही त्यांचे व्याही झालेलो आहोत असं जेव्हा म्हटले आणि दरबाराला विचारला की तुम्हाला हा निर्णय मान्य आहे का, योग्य आहे का. तेव्हा सगळ्या दरबारात प्रमाण आहे किंवा मान्य आहे, योग्य आहे, मंजूर आहे अशा पद्धतीनं सगळ्यांनी एक प्रकारचा आवाज केला, गलका केला. पण
त्यावेळेला लखुजी जाधवांना ही गोष्ट फारशी महत्वाची वाटली नाही, त्यांनी ती हसण्यावर नेली. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा धुळवंडीच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा जेवायला बनवण्यात आलं विठोजी राजांना आणि मालोजी राजांना, दुसऱ्या दिवशी पंगत ठेवली होती, त्या पंक्तीचं भोजनाचं निमंत्रण जेव्हा दिलं तेव्हा मात्र मालोजी राजे असं म्हटले की मी आता तुमचा व्याही आहे आणि मी आता तुमच्यासोबत जेवायला येऊ शकत नाही. ज्या दिवशी लग्न ठरेल, ज्या दिवशी लग्न होईल त्याच दिवशी आपण एका पंक्तीत जेवणार आहोत. असं म्हटल्यानंतर मात्र लखुजी जाधवांना आश्चर्य वाटलं. त्यांना असं वाटलं की ज्याला आपण नोकरीवर ठेवलं, ज्याला आपण एवढं मोठ्या पदापर्यंत नेलं, निजामशाहीमध्ये त्यांची ओळख करून दिली आणि त्यांना एवढं मोठं पद दिलं, या माणसाने आपल्यासोबत अशा पद्धतीने व्यवहार करावा हे त्यांना आवडलं नाही. जरी आवडलं नसलं तरी त्यांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट जेव्हा म्हाळसाबाईंना कळाली, म्हणजे लखुजी जाधवांच्या पत्नीला जेव्हा कळाली, तेव्हा त्यांची पत्नी अशी म्हणाली की जर असं काही झालं तर लोकोपवाद होईल. म्हणजे काय होईल, लोकांमध्ये आपली मानहानी होईल, आपला अपमान होईल. लोक म्हणतील की एवढे मोठे शिर्के घराणे आहे, हे घराणे आहे, निंबाळकर घराणे आहे. मग या सगळ्या घराण्यात न देता, देशमुख घराणे याच्यात न देता आपण जर यांना जर मुलगी दिली तर लोकांमध्ये आपल्याबद्दल चर्चा होतील, आपलं नाव जाईल, ते आपल्या पात्रतेचे नाहीत, ते आपले नौकर आहेत, आपल्या लायकीचे नाहीत, असं वेगवेगळ्या पद्धतीने तिथं मांडण्यात आलेलं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर त्यांनी परत त्यांना बोलवून घेतलं आणि दरबारामध्ये त्यांना सांगितलं की मी जे बोललो ते तुम्हाला विनोदाच्या हिशोबाने बोललो, पण मालोजी राजे आणि विठोजी राजे मात्र ऐकायला तयार नव्हते. ते म्हणले तुम्ही आम्हाला शब्द दिलेला आहे आणि तो सगळ्या दरबारामध्ये दिलेला आहे, त्याच्यामुळे आता आम्ही माघार घेणार नाही. काही झालं तरी लग्न, आमच्या शहाजीराजांचं लग्न हे म्हणजे जिजाऊंसोबतच होईल. त्याच वेळेला मग त्यांनी असं त्यांच्या कारकुनांना बोलून घेतलं लखुजी जाधवांनी आणि सांगितलं त्यांच्या कारकुनाला की आता काय कर, या दोघांचा हिशोब करून टाक आणि यांना नोकरीचं किंवा जे काही देणं असेल ते सगळं यांचं देणं आहे ते देऊन टाक आणि यांना आपल्या नोकरीतून आणि आपल्या याच्यातून दरबारातून इथून चाकरीवरून काढून टाक. आणि मग त्यांना दोघांचा हिशोब करण्यात आला, त्यांचं धनद्रव्य त्यांना देण्यात आलं आणि मग त्यांना तिथून काढून टाकण्यात आलं. ते परत पुन्हा वेरूळला गेले आणि शेती करू लागले. पण शेती करत असताना मालोजी राजांच्या मनामध्ये कायम एक दुःख असायचं, त्यांना अपमानित वाटायचं. ते रात्रभर झोपायचे नाही, दचकून उठायचे. त्यांना असं वाटायचं की तेवढ्या मोठ्या बैठकीत, तेवढ्या मोठ्या दरबारामध्ये लग्नाचा विषय स्वतः म्हणजे लखुजी जाधवांनीच काढलेला आहे, त्यांनीच याला मान्यता दिली आहे, सगळ्या दरबारासमोर सगळ्या दरबाराने याला होकार दर्शवलेला आहे. आणि असं असताना जर आता म्हणजे जिजाऊंचं लग्न जर शहाजीराजांसोबत लावून दिलं नाही तर आपला किती अपमान होईल असं त्यांना वारंवार वाटायचं. मग आता असं जेव्हा त्यांना वाटायला लागलं तेव्हा त्यांनी स्वतःची एक निश्चय केला होता की आता काय व्हायचं ते होईल, पण आपण त्या पात्रतेचं, त्या लायकीचं, त्या योग्यतेचं बनायचं की जेणेकरून म्हणजे शहाजीराजांचं लग्न जिजाऊंसोबत झालंच पाहिजे, लखुजी जाधवांना ते टाळता नाही आलं पाहिजे, असा त्यांनी एक निश्चय केला. आणि तिथून पुढे मग ते त्या कामाला लागले. मग आता हे जे लग्न आहे शहाजीराजांचं जिजाऊचं, याच्यामध्ये किती संघर्ष आहे, किती मोठा याच्यामध्ये काय काय घडलेला आहे, तो खरंच संघर्ष खरा आहे की खोटा आहे, का त्याच्यामध्ये वेगळं काही षडयंत्र आहे, म्हणजे हे जे हार्डवेअर दाखवलं या सगळ्याचा उहापोह आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कळेल की नेमकं विठोजी राजे आणि मालोजी राजे यांनी या विवाहासाठी काय काय केलं, कशा पद्धतीने विवाह रचना केली आणि कशा पद्धतीने हे लग्न झालं आणि खरंच हे सगळं खरं आहे की याच्यामध्ये काही वेगळे संदर्भ आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायचे. तत्पूर्वी एक महत्वाची गोष्ट आहे जिच्यावर वारंवार चर्चा होते, ती चर्चा अशी आहे की शहाजी आणि शरीफजी ही नावं का, शहाजी आणि शरीफजी ही नावं का ठेवण्यात आलेली आहेत वा, म्हणजे मालोजी राजांच्या मुलाची. तर पहा, असं म्हटलं जातं की दीपाबाईचं आणि शहाजी राजांचं लग्न झाल्यानंतर त्यांना बरेच वर्ष पुत्रप्राप्ती नव्हती आणि पुत्रप्राप्ती नसल्यामुळे त्यांनी नगरचा शाह शरीफ दर्ग्याला काहीतरी नवस बोलला आणि तिथं दर गुरुवारी ते नैवेद्य पंगत वगैरे काय ते दानधर्म करायचे. म्हणून काही वर्षानंतर त्यांना 1593 शहाजी राजे नावाचा पुत्र झाला, म्हणजे त्याचं नाव शहाजी ठेवलं, पहिला पुत्र झाला, नंतर शरीफजी पुत्र झाला. तर शहाजी आणि शरीफजी दोन्ही नावं त्या दर्ग्यावरून घेण्यात आलेले आहेत असं म्हटलं जाते. आता मुळात याचा संदर्भ इतका पक्का नाहीये की ते 100%च खरा असावं, पण तरी सुद्धा तिथं दर्गा आहे, त्या दर्ग्याला ते जात असल्याचे काही पुरावे आहेत. म्हणून असं म्हटलं जातं की ते नवस बोलले आणि मग त्या नवसातून त्यांना ही दोन मुलं झाली आणि शहाजी आणि शरीफजी या त्या दर्ग्यावरून नाव ठेवण्यात आले. जरी त्या दर्ग्यावरून हे नाव असलं तरी 100% याची संदर्भात म्हणजे कुठे अशी 100% याचा काही हे नाहीये, पुरावा नाहीये. कारण शिवभारत नावाचं त्याकालीन पुस्तक आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः त्यांच्या म्हणजे हयात असतानाच त्यांनी जे लिहून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये मात्र याचा उल्लेख नाहीये. पण तरी सुद्धा या नावांवरून त्याचा आणि दर्ग्याचा काहीतरी संबंध आहे किंवा कनेक्शन आहे असं आपल्याला म्हणायला संधी आहे. तर मग अशा पद्धतीनं, आणि त्या काळामध्ये काय होतं, आज जरी आपण म्हणत असलो की छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याच प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी देत नव्हते, घालत नव्हते, काहीच नाही, पण त्या काळामध्ये लिहिणारे जे होते किंवा ज्यांनी हा सगळं लिहिले किंवा बखरी लिहिल्यात किंवा त्या काळामधले जी लोक होते सगळेच, त्यांच्याकडे धर्माचा खूप मोठा पगडा होता. त्याच्यामुळं जरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे याच्यामध्ये तसा कुठे अंधश्रद्धा दिसून आली नसेल तरी त्यांच्या आधीच्या पिढीमध्ये किंवा त्यांच्या पूर्वजांमध्ये कुठे नाही कुठे हे देव धर्म या गोष्टीला वेगळ्या पद्धतीनं महत्व होतं आणि त्याच्यामुळे ते नवस करणे
किंवा देवीचा कौल मान्य किंवा देवाचा कौल मान्य अशा तिथं मान्यता होत्या आणि त्या मान्यता वारंवार आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात. त्या चिकित्सक दृष्टीने पाहायच्या का केवळ धार्मिक दृष्टीने पाहायचा, हा मात्र त्याचा वेगळा प्रश्न आहे. ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. जिजाऊ राजे आणि जिजाऊ आणि शहाजीराजे यांच्या लग्नाची कहाणी आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल आणि तुम्हाला जर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा वास्तविक इतिहास जाणून घ्यायचा असेल तर एटीएम गुरु या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आणि नोटिफिकेशनची बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ आपोआप येऊन जाईल. ठीक आहे, थांबूया इथं. जय जिजाऊ, जय शिवराय.